उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, वेट लॉस यासाठी अनेक जण तुळस, सब्जा याचं बी घेतात. हे किती योग्य आहे? कोणी हे बी खावं, कोणी टाळावं? आपण आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीच्या आधारावर हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता. आपल्या मनोधारामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तुळस, सब्जा या बियांचं महत्त्व. आपल्या घरोघरी लावलेली जी तुळस असते त्याच्या मंजिऱ्यांमधून वाळल्यावर जे बी निघतं त्याला तुळशीचं बी असं म्हणतात. हे बी आकाराने छोटं आणि किंचित भुरकट रंगाचं असतं. वन तुळशी किंवा कृष्ण तुळस ह्याच्या मंजिऱ्यांपासून जे बी निघतं त्याला सब्जा म्हटलं जातं. याला स्वीट बेसिल सीड, टुकमारिया सीड, फालुदा सीड असंही म्हटलं जातं. या दोन्हीचे गुणधर्म बरेचसे सारखे असले तरी व्यवहारात सब्जा बीचा जास्ती वापर केला जातो. आयुर्वेदानुसार हे बी मधुर, स्निग्ध, शीत आणि वातपित्त शामक आहे. मधुर आणि शीत गुणधर्मामुळे हे उन्हाळ्यात नैसर्गिक थंडावा देतं. उन्हाळ्यामध्ये शरीराची तल्लखी होते, सतत तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतं, अतिशय घामामुळे डिहायड्रेशन होतं. अशा वेळेला या बियांमुळे शरीराला नैसर्गिक शीतलता मिळते. शरीरात कुठेही असणारा दाह म्हणजे हातापायाची जळजळ होणं, हातापायाला उष्णता जाणवणं, डोळ्यामध्ये गरम जाणवणं किंवा डोळ्याची आग होणं, पोटामध्ये गरम जाणवणं, पोटामध्ये आग पडल्यासारखं वाटणं, मलप्रवृत्तीच्या वेळेला आगाग होणं, उन्हाळी लागणं, मूत्रप्रवृत्ती करताना आग होणं, पित्त प्रकृती अशा सगळ्या उष्णता आणि दाह या लक्षणांमध्ये हे बी खूप गुणकारी आहे. नैसर्गिक थंडावा, दाहशमन यासाठी हे बी कमीत कमी 15 ते 20 मिनटं भिजवून पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळाचं पाणी यामधून घ्यावं. तुळस बी, सब्जा बी यामुळे पोट जास्त वेळ भरल्याची संवेदना होते. तसंच अन्नाची तृप्ती पण निर्माण होते. यामध्ये डाएटरी फायबरचं प्रमाण जास्ती असल्यामुळे आतवड्याचं आरोग्य सुधारतं. याचा परिणाम ओव्हर इटिंग म्हणजे अन्नपदार्थ आवडला म्हणून जास्तीचा खाल्ला जाणं, मंचिंग, येता जाता खावंसं वाटणं, फूड क्रेविंग, अन्नाची सतत इच्छा होणं ही सगळी लक्षणं कमी होऊन वजन नियंत्रणात राहतं. वजन नियंत्रणावर जास्त परिणामकारक होण्यासाठी भिजवलेलं तुळस बी, सब्जा बी जेवणाआधी अर्धा तास लिंबू पाण्यातून घ्यावं. तुळशीचं बी, सब्जाचं बी हे स्निग्ध गुणधर्मामुळे आतड्यातली रुक्षता कमी करतं, मलप्रवृत्तीला मऊपणा देतं. यामुळे बद्धकोष्ठता, हार्ट स्टूल्स यासारख्या लक्षणांमध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो. आतड्यातील रुक्षता कमी करण्यासाठी भिजवलेलं बी दुपारच्या जेवणानंतर ताकामधून घ्यावं. बद्धकोष्ठता, हार्ट स्टूल्स यासाठी भिजवलेलं बी दुधातून किंवा पाण्यातून रात्रीच्या जेवणानंतर घ्यावं. केस आणि त्वचा कोरडी पडल्यामुळे अकाली दिसणारं वृद्धत्व, त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर खाज येणं, चेहऱ्यावर लवकरच्या वयात खूप सुरकुत्या दिसणं, केसांमध्ये रुक्षता जाणवणं, अकाली केस पांढरे होणं, केस मोठ्या प्रमाणात गळणं, मधुर आणि स्निग्ध गुणधर्मामुळे केस आणि त्वचेची रुक्षता या बिया कमी करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अँटी एजिंग म्हणजे अकाली येणारं वृद्धत्व हे रोखलं जातं. यासाठी हे बी भिजवून पाण्यातून घ्यावं. या बियांमधील ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड्समुळे हार्ट डिसीजची रिस्क कमी होते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामुळे एकूणच हार्टची हेल्थ सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. डायबिटीसमध्ये सुद्धा ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी याचा उपयोग होतो. हृदयाची, मधुमेहाची काही औषधे चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या बीचा वापर करावा. वातशमन आणि स्निग्ध गुणधर्मामुळे हे सांध्याला लुब्रिकेशन देतं. यामुळे संधिशूल, संधिवात यामध्ये याचा चांगला उपयोग होतो. मात्र यासाठी केवळ हे बी न वापरता त्याच्या जोडीला आयुर्वेदात सांगितलेली वातशामक दिनचर्या आणि अभ्यंग, स्नेहन
या गोष्टींचा वापर करावा. मानसिक ताण कमी करून मन शांत करण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी या बियांचा उपयोग होतो. या बिया वातपित्तशामक असल्यामुळे चिडचिड, राग, अस्वस्थता, मानसिक चंचलता, सौम्य स्वरूपाचा निद्रानाश, वैचारिक गोंधळ, सतत तेच तेच विचार मनात घोळत राहणं, या सगळ्या लक्षणांमध्ये भिजवलेलं बी रात्री झोपताना पाण्यातून किंवा दुधातून घ्यावं. तुळस, सब्जा हे बी वापरताना स्वच्छ धुवून भिजवून मगच त्याचा वापर करावा. कोरडं बी वापरू नये. त्याचा वापर मर्यादित म्हणजे 1 ते 2 चमचे एवढाच करावा. थंड प्रदेश, थंडीच्या दिवसात ह्याचा वापर शक्यतो करू नये. दीर्घकालीन असणारा आजार किंवा एखादी डॉक्टरांची काही औषधं चालू असतील, गर्भिणी स्त्रिया, बाळ स्तनपान करत असेल किंवा तुम्हाला एखाद्या छोट्या बाळाला द्यायचं असेल, अशा वेळेला तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा. कफ प्रकृतीच्या लोकांनी ह्याचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात करावा. तुम्ही यापैकी कोणते बी आणि कशासाठी वापरले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.